साहित्य उत्सव. नमस्कार. कथांजलीच्या आजच्या भागात मी रेश्मा आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. पत्र ही संकल्पना तशी इतिहास जमा होऊ लागलेली, पण आपली पिढी त्या मानाने भाग्यवान. किमान आपण तरी अखेरची पत्रे हाताळलेली, बघितलेली, अनुभवलेली आणि वाचलेली सुद्धा. ही पत्र कधी प्रेमाने ओतप्रोत भरलेली, कधी नोकरीची संधी देणारी, कधी एखादा धक्का देऊन जाणारी, कधी कोरडेपणाचं नातं पुन्हा जोडू पाहणारी, अशा विविध छटांनी, भावनांनी, विचारांनी परिपूर्ण असायची. या पत्रांच्या देवाणघेवाणीमुळे किमान माणसं परस्परांशी जोडून असायची. ही परंपरा शेकडो वर्षांची. आपल्या माणसातला माणूस या कथासंग्रहातील कथेतल्या या नायकाला असंच एक पत्र येतं. जिव्हाळा ओतप्रोत भरलेला, शब्दातून भावना डोकावते, सर्वत्र आपुलकीचा ओलावा भरून राहिलेला. त्या पत्रात असतं एक निमंत्रण, पण पत्र मात्र निनावीच. तरी पण हा नायक भारावून जातो आणि पत्रातल्या आमंत्रणाचा स्वीकार करून जेव्हा पोहोचतो, तेव्हा त्याच्यासाठी त्याचा भूतकाळ पुन्हा एकदा उभा असतो. तुटलेले सांधे जोडण्याचा हा प्रयत्न. काय असेल भूमिका या भावनाप्रधान नायकाची? हेच समजून घेण्यासाठी माणसातला माणूस या कथासंग्रहातील एका बापाची गोष्ट, ही कथा आज आपण ऐकणार आहोत. एका बापाची गोष्ट. आनंदने निनामी आलेली सर्व पत्रे न वाचताच फाडली होती. परंतु आजच्या निनामी पत्रावरील सुबक हस्ताक्षरातील पत्त्यामुळे वाचण्याचा मोह तो आवरू शकला नाही. पत्रात लिहिलं होतं, आनंद, अनेक वर्षांपासून मी तुला ओळखतो. तू जिद्दी, हट्टी स्वभावाचा आहेस. अर्धवट काम सोडून पळ काढणे तुझ्या स्वभावातच नाही. शोधक, ध्येयवादी माणसातच ते गुण असतात. ते सगळे गुण तुझ्यात आहेत. तुझ्या या गुणांमुळे अनेक थोरा मोठ्यांनी तुझ्या कार्याचा गुणगौरव केला आहे. माझं हे पत्र वाचून तुला आश्चर्यही वाटलं असेल, होय ना? तू मला कधीही बघितलं नाहीस, तरी पण एखाद्या चिरपरिचितासारखा तुला आपला समजून तुझ्याबद्दल जे लिहिलं आहे ते तुला खोटं तर वाटलं नाहीये ना? वाटलंही असेल तरीही तू माझ्या भेटीला येशील अशी मला खात्री, विश्वासच नव्हे तर आशा आहे. आणि त्या आशेतच हिम्मत, उत्साह, आत्मविश्वास वाढवण्याची दिव्य शक्ती आहे. त्या विश्वासानेच मी तुला हे पत्र लिहिले आहे. पत्रात तुम्ही न लिहिता तू लिहिले आहे. आनंद, माझ्या आशेची निराशा झाली तर मी माणूस पण हरवून बसेन रे. पण ती वेळ माझ्यावर येणार नाही असा मला तुझ्याबद्दल आत्मविश्वास आहे. तुझाच. नाव लिहिलं नव्हतं, पण सर्वात खाली सही केली होती. बस थांब्याचं ठिकाण, थांब्यापासून गावाचं अंतर, पठारी भूभाग, दाट जंगल, नागमोडी वाट, दगड, खडक, ह्या सगळ्याचं वर्णन होतं. त्याच्या आपुलकीने आणि जिव्हाळ्याने आनंद भारावला. अनोळखी असूनही तो त्याला परका वाटला नाही. कुणीतरी आपला जवळचाच नातेवाईक आपल्याला असं अधिकारवाणीने लिहू शकतो अशी त्याची खात्री पटली. हो, पण तो आजपर्यंत आपल्याला भेटला का नाही अशी शंका सुद्धा त्याला स्पर्शून गेली. परंतु संशयास बळी न पडता भेटीत त्याच्याशी काय बोलायचं याचा विचार करता करताच अखेर भेटीचा दिवस उजाडला. आता आनंद बस स्टेशनवर पोहोचला होता. त्याला ज्या थांब्यावर उतरायचं होतं ती बस सुरू होण्याच्याच बेतात होती. आनंद लगबगीने बसमध्ये चढत होता
तोच बस सुरू झाली. तो त्या माणसाला भेटायला एवढा आतुर झाला होता की त्याला ज्या थांब्यावर उतरायचं होतं त्या थांब्यावर बस थांबली तेव्हाच त्याची विचारशृंखला खुंटली. आनंद बसमधून खाली उतरला तेव्हा दुपारचे 3 वाजून गेले होते. ते हिवाळ्याचे दिवस होते. हवेतही गारवा होता. वातावरण आल्हाददायक होतं. आनंद उत्साहाने चालत चालत पठारी भूभाग पार करून घनदाट जंगलात शिरला. तेव्हा दिवसा उजेडीच जंगलात काळोख पसरू लागला होता. विविध पक्ष्यांचे थवेच्या थवे ह्या झाडावरून त्या झाडावर चिवचिवाट करीत गिरट्या घालीत होते. आनंद दगड खड्डे चुकवीत पुढे पुढे चालत होता. तरी पण त्याला 2-3दा दगडाची ठेच लागली होती. खाली पडता पडता त्याने स्वतःला सावरले होते. आता आनंद काही पावले पुढे चालून आला तेव्हा जंगल काळोखमय झालं होतं. रातकिड्यांची किरकिर जोराने वाढली होती. तरी पण बिनधास्तपणे चालत त्याने त्या माणसाच्या भेटीच्या ओढीने जंगल पार केले. आता तो गावठाणात आला होता. तेव्हा सायंकाळचे जेमतेम 7 वाजले होते. आकाशात टिपूर चांदणं होतं. चंद्रचांदण्यांच्या प्रकाशात गाव सुमसाम झाल्याचे त्याच्या लक्षात आले आणि आणखी उत्साह वाढला. चालण्याचा वेगही वाढला. तोच समोरून 70 ओलांडलेला एक म्हातारा हातात पुष्पगुच्छ घेऊन लगबगीने आनंदकडे येत होता. ते दोघे समोरासमोर येताच त्या म्हाताऱ्याने हातातला पुष्पगुच्छ आनंदला देत त्याला कवेत घेतलं. तेव्हा म्हाताऱ्याच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. म्हातारा आणि आनंद दोघेही बैठकीच्या खुर्चीत बसले. आनंद, हे आपले घर म्हणजे माझे घर. म्हाताऱ्याचे हे आपले घर म्हणजे माझे घर हे उद्गार ऐकून आनंद काहीसा गोंधळला. म्हाताऱ्याच्या हे लक्षात येताच तो म्हणाला, मला तुला तेच सगळं सांगायचंय. तुझ्या सहनशीलतेचा कडेलोट करणार नाही. आपली जेवण झाली की मी तुला सगळं सांगणार आहे. आता रात्रीचे 10 वाजले होते. म्हातारा आनंदशी बोलत असताना कधी हळहळायचा तर कधी आवेशाने शब्दावर जोर देत बोलायचा. कधी वर बघून हातवारे करायचा. आनंद म्हाताऱ्याचं बोलणं एकाग्रतेने ऐकत असला तरी त्याला म्हाताऱ्याची अवस्था बघवली जात नव्हती. परंतु त्या क्षणी नेमकं म्हाताऱ्याशी काय बोलावं तेच त्याला सुचत नव्हतं. आनंद, स्वतःहून लाथ मारून सुखी संसाराचा खेळ खंडोबा करणारी माझ्यासारखी काही माणसं आहेत. मी तर सुशील स्वभावाच्या पत्नीला काडीमोड देऊन हे एकटेपण स्वतःहूनच ओढवून घेतलं रे. बोलताना म्हातारा शोकविव्हल झाला. म्हाताऱ्याचं घर म्हणजे ऐसपैस वाडाच. आवश्यक आणि भौतिक सुखासाठी पुरेशा वस्तू सुद्धा होत्या. त्या घरात ते एकटेच राहतात असं वाटतच नव्हतं. एवढं ते घर स्वच्छ आणि सुबक होतं. तरी पण आनंदने म्हाताऱ्याला विचारलंच, काका, आणखी कोण कोण राहतात तुमच्या या घरी? आनंदला पुढे बोलू न देता म्हातारा म्हणाला, आनंद, तू मला काका म्हणालास, खूप खूप बरं वाटलं रे. मागील कितीतरी वर्षांपासून या घरात मी एकटाच राहत असलो तरी माझे 3 नोकरगडी आहेत. 15 एकर ओलिताची जमीन आहे. 2 नोकर शेतात काम करतात. एक घरची कामं करतो. प्याला भरून पाणी सुद्धा मला घ्यावं लागत नाही. तरी पण सगळं असूनही नसल्यासारखं वाटतं रे.
कर्माचं फळ दुसरं काय. डोळ्यातले अश्रू पुसत म्हातारा म्हणाला. म्हाताऱ्याला काय सांगायचंय हे अद्यापही आनंदला कळलं नव्हतं. तसा म्हातारा स्वतःला सावरून म्हणाला, आनंद, काही वर्षांपासून हे घर वसंताचं गीत गात आनंदात न्हात होतं, पण ते सर्व संपुष्टात येऊन हे एकटे पण माझ्या वाट्याला आलं रे. त्यालाही सर्वस्वी मीच जबाबदार आहे. माझी पत्नी अतिशय देखणी दिसत होती, बडबडी पण होती, एका शब्दासाठी 10 शब्द बोलणारी. तिचा हा बडबडेपणाच मला आवडत नसे, पण तिचं भोळेपण मला खूप खूप आवडायचं. आमच्यात कुरबुर व्हायची. कधी कधी कुरबुर वादाचंही कारण होत असे. एकतर माझं लग्न उशिरा झालेलं. लग्नाला 10 वर्ष होऊन गेली तरी आम्हाला मूलबाळ होत नव्हतं. तिच्यावर तोंडसुख घेण्यात आणि हात उगारण्यातच मी पुरुषार्थ समजायचो. ती केविलवाणी रडायची, परंतु तिच्या रडण्याचाही माझ्यावर काही एक परिणाम होत नसे. नव्हे तेव्हा माझ्यातला माणूस सैतान व्हायचा. नात्याचाही विसर पडला. असं माझं हे वागणंच मला भोवलं रे. म्हाताऱ्याला अजूनही काहीतरी सांगायचंय हे आनंदच्या लक्षात आलं. आनंद, तुला जे सगळं सांगायचं होतं ते सांगायचंच राहिलं. सांगता सांगता म्हातारा अडखळला. बोबडीही वळली. चेहरा केविलवाणा झाला. त्याची अशी दयनीय अवस्था आनंदला बघवली गेली नाही. काका, काय सांगायचं राहिलंय? आता म्हातारा धीर एकवटून म्हणाला, आनंद, तू मला कधीच बघितलं नाहीस, पण मी मात्र तुला तुझ्या पहिल्या वाढदिवसापासून बघतोय, ओळखतोय. तुझ्या लग्नाच्या वाढदिवशी आणि एका गौरव समारंभातही मी उपस्थित होतो. म्हाताऱ्याचं बोलणं ऐकून आनंदला आश्चर्य वाटलं, तरी पण त्याच्या बोलण्यातले संदर्भ जुळता जुळेनात. म्हातारा माहितीच्या आधारे आपल्याला ओळख पटवून देण्याचा प्रयत्न तर करत नसेल? तो आपला नातेवाईक असता तरी कधी ना कधी कुठे ना कुठेतरी आपल्याला भेटलाच असता ना. म्हातारा अत्यंत तळमळीने आणि कळकळीने आपल्याला हे सगळं सांगत असला तरी तो आपली फसगत करत नसेल कशावरून? कदाचित आपल्या भावनांशी खेळण्यातच तर त्याला आनंद मिळत नसेल. आनंद मनातील संशयाचा गुंता सोडवीत असतानाच म्हातारा मगापेक्षा आता केविलवाणी म्हणाला, आनंद, मी तुझ्या भावनांशी खेळत नाही. माझ्याबद्दल तुझ्या मनात शंका निर्माण होणं साहजिक आहे. माझ्यावर विश्वास ठेव आनंद. मी तुला खरं तेच सांगतोय. म्हाताऱ्याच्या शब्दाशब्दातून पाझरत असलेल्या आपुलकीने आणि जिव्हाळ्याने आनंद भारावला. काही क्षणांपूर्वी त्याच्या मनात निर्माण झालेलं संशयाचं वादळही शमलं होतं. तोच म्हातारा म्हणाला, आनंद, रागाने कुणाचंच भलं झालं नाही. मला याची जाणीव होती, तरी पण मी ती चूक केली रे. मला आठवतं, त्या दिवशी मी पत्नीसोबत आमच्या लग्नाविषयी हसत हसत बोलत होतो. आमच्या लग्नाला 10 वर्ष झाली तरी आम्हाला मूलबाळ झालं नव्हतं. हे दुःख उगाळीत बसण्यापेक्षा नशिबी आलं ते पदरी पडलं असं समजून आम्ही समाधानी होतो. पण बोलता बोलता मला राहावलंच गेलं नाही आणि मूल न होण्यास तीच जबाबदार आहे
असं स्पष्टपणे बोलून मी मोकळा झालो. ती रागाने म्हणाली, हो मीच जबाबदार आहे. आणि असं बोलता बोलताच आमच्यात शब्दाने शब्द वाढत गेला. संयमालाही काही मर्यादा असतात हे मी विसरूनच गेलो होतो. माझ्यातच दोष आहे ना, मग करा ना दुसरं लग्न. मी जाते माझ्या भावाकडे, तो मला दूर करणार नाही असा मला पूर्ण विश्वास आहे. रागाने बोलत बोलत माझी पत्नी हुंदके देत देत पेटीत साड्या कपडे भरू लागली होती. तिचं ते रौद्र रूप बघून मी सावरायला हवं होतं, पण नाही. माझ्यातला सैतान जोराजोराने हसत हसत म्हणाला, जा जा, खुशाल जा भावाकडे, मी तुला अडवणार नाही. आणि हो, परत तुझं तोंडही बघणार नाही. नेमकं त्याच वेळी पत्नीला न्यायला आलेले तिच्या भावाने आमचं बोलणं ऐकलं होतं. माझे डोळे रागाने लाल झाले होते. पाय सुद्धा एका ठिकाणी थांबत नव्हता. वेडेवाकडे हातवारे करीत होतो. माझं हे असं झालेलं रूप बघून तिचे भाऊ माझ्याशी न बोलता, वाद न घालताच पत्नीला घेऊन गेले. मी सुद्धा रागाने चिडून म्हणालो, जा जा, खुशाल घेऊन जा. जोर जोराने ओरडत विभत्स हसलो. त्यावेळी मी पत्नीचा विचार केला असता तर हे एकटेपण माझ्या वाट्याला आलंच नसतं रे. आनंद, मी असा का वागलो? माझी पत्नी साधी, सरळ आणि अत्यंत भोळी होती. आम्हाला मूलबाळ नव्हतं तर मी तिला सावरण्याऐवजी तीच मला सावरायची, धीर द्यायची, म्हणायची 10 नाही 15 वर्षांनंतर आपल्याला मूलबाळ झालं ना तरी त्यांची नावं मीच ठेवीन, असं म्हणत म्हणत माझं सांत्वन करायची. तरी पण कधी कधी तिच्यातला हा भोळेपणाही मला टोचायचा. तेव्हा तीही मला टोचून बोलायची. पण काही वेळातच ती माझ्याशी काय बोलली तेच ती विसरून जायची. अशी माझी पत्नी निरागस होती रे. तिचा असा स्वभाव मला ठाऊक असतानाही त्या दिवशी माझा तोल ढळला आणि मीच माझ्या पायावर धोंडा मारून घेतला रे. बोलता बोलता म्हाताऱ्याची अवस्था घायाळागत झाली होती. आता म्हातारा आनंदकडे बघत होता. त्याची अवस्था एखाद्या शोकमग्न असलेल्या रुग्णासारखी झाली होती. आनंदही बुचकाळ्यात पडला होता. भावनेचा गहिवर सावरीत म्हातारा म्हणाला, आनंद, माझी पत्नी जेव्हा मला सोडून तिच्या भावासोबत गेली तेव्हा ती गरोदर होती. ते मला 15 दिवसांनंतर कळलं. अत्यानंदात मी तिच्या भावाकडे गेलो. तेव्हा तिच्या भावाने काही मला घरात येऊनच दिलं नव्हतं. मुलगा झाला त्यावेळी सुद्धा माझा हात धरून मला घराबाहेर काढलं होतं. बोलता बोलता म्हातारा खूप अस्वस्थ झाला. म्हाताऱ्याची अस्वस्थता आनंदलाही कळून चुकली होती. आनंदला काहीतरी बोलायचं होतं, परंतु म्हातारा गहिवरून म्हणाला, 6 महिन्यानेच माझी पत्नी कायमची मला सोडून गेली. तिच्या भावाशी माझे संबंध दुरावले असले तरी मुलाला विसरलो नव्हतो. म्हाताऱ्याला हेच आपल्याला सांगायचं होतं की आणखी काही सांगायचं आहे? आनंद मनाशी पुटपुटत असतानाच म्हातारा अत्यंत कळवळून म्हणाला, आनंद, तुझ्या आईचं नाव अहिल्या होतं ना?
मामाचं नाव मेघनाथ. मेघनाथांनीच तुला लहानाचं मोठं करून कर्तबगार बनवलं आहे. मी मात्र. पुढचे शब्द म्हाताऱ्याच्या ओठातच विरले. म्हाताऱ्याचे हे बोल ऐकून आनंद आश्चर्यचकित नाही, शोकाकुल झाला होता. त्याही अवस्थेत तुम्ही कोण आहात असं त्याने म्हाताऱ्याला विचारलं होतं. ते विचारणंही त्याला जमलं नव्हतं. आनंद, तुझ्या वडिलांचं नाव आनंदराव? तो मीच. हा बघ आमच्या लग्नातला फोटो. त्यात तुझे मामा पण आहेत. काय? म्हणजे तुम्ही माझे बाबा आहात? केवळ बाबा म्हणून आनंदचं समाधान झालं नव्हतं, तर त्याने त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं आणि म्हाताऱ्याने आनंदाने त्याच्या पाठीवरून डोक्यावरून हात फिरवीत त्याला कवेत घेतलं. मग रसिका हो, कथा तुम्हा आम्हाला एका अनपेक्षित वळणावर घेऊन आली. कल्पनाही केली नसेल इतकी विलक्षण वळणं तिने घेतली. माणसाचा भूतकाळ असाच, कधी त्याच्या पुढ्यात येऊन उभा राहील कुणालाच सांगता यायचं नाही. आनंदचं देखील तसंच झालं. त्याने घेतलेला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला काय? तो आपल्याला भावला काय? यावर जरूर विचार करा. माणसातला माणूस या कमलाकर हणवंते यांच्या कथासंग्रहातील प्रत्येक कथा आपल्याला विचार करायला लावणारच. तेव्हा आपण पुन्हा भेटू आणखी एका कथेसह, अर्थात पुढच्या भागात. तोपर्यंत मी रेश्मा आपला निरोप घेते. नमस्कार. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.